याच संदर्भात अधिक बोलण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त इंदुराणी जाखड सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। जाखडजी, आपलं स्वागत। आपण पाहतोय MIDC मधील डोंबिवली MIDC फेज 2 मधील ही महिनाभरातील दुसरी घटना आहे। परिसरामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे। नागरिक आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावर येऊन थांबले। तर इंदुराणी जाखड KDMCचे आयुक्त आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। इंदुराणी जी, आपण या ठिकाणी पाहतोय डोंबिवलीमध्ये ही आगीची महिनाभरातली दुसरी घटना आहे। पहिल्या घटनेमध्ये जवळपास 10हून अधिक कामगारांचा मृत्यू झालेला होता, अनेक नागरिक देखील जखमी झालेले होते आणि त्याच परिसरामध्ये आगीची ही दुसरी घटना आहे। काय उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जातात या संदर्भात? आज आपल्याकडे MIDC मध्ये एक इन्सिडेंट घडला आगीचा। त्याची माहिती मिळताच आपले जे अग्निशमनचं टँकर्स होते ते दाखल झाले आणि ते आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतायत। इथे पोलीस फोर्स पण पुरेशा प्रमाणात ठेवलेला आहे। आतापर्यंत कुठली जीवितहानी रिपोर्टेड नाहीये आणि बहुतेक आतमध्ये कुठली लोक नव्हती। जे इन्सिडेंट घडला त्याची खात्री करण्याच्या अनुषंगाने MIDC डेफिनेटली ते रिपोर्ट तयार करेल। त्यांचेही लोक आपल्याकडे दाखल झालेले आहेत, त्यांचं फायरचे लोक आलेली आहे। पुढील मागचा जो इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर एक कमिटी ऑलरेडी सेक्रेटरी इंडस्ट्री सरांच्या अध्यक्षतेखाली आणि एक उपसमिती नेमण्यात आली आहे। ती उपसमितीच्या रिपोर्टच्या अनुषंगाने पुढील कारवाई ऑलरेडी चालू आहे। बरं, नक्कीच जाखडजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद। तर सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात येते, मात्र सध्या पुढील ऑपरेशन सुरू आहे। हळूहळू आग भडकते आणि त्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू